हाय, मी सुजय. आज काकांकडे राहायला आलो नेरूरला आणि आज मी नेरूर ते किल्ले गोरखगडला जात आहे ट्रॅकिंगला. तर सर्वांनी व्हिडिओ पहा आणि चला तर मग करूया प्रवासाची सुरुवात. तर चहा वगैरे ठेवले, नाश्ता बनवते. आज लवकर उठले, आई 5 वाजता. चाय बनवत आहे. चाललोय किल्ले गोरखगडला. सुरुवात करते प्रवासाची. पार्किंग मध्ये चाललोय. गाडीची त्या 2 व्हीलर पार्किंग आहे. इकडे गाडीवर मॅप लावून घेतला. 2 तासाची रनिंग दाखवते आणि 80 किलोमीटर दाखवते इथून नेरूरवरून किल्ले गोरखगड. तर चला तर मग करूया प्रवासाची सुरुवात. सूत्रधार तू विश्वाचा, तुझे गूढ ज्ञान, काल गतीचे फिरविशी चक्र ते महान. गाडीमध्ये हवा कमी होते, तर हवा मारून झाली आहे आणि आता मी निघतोय इथून मसल्याला. तिथे पेट्रोल पंप भेटेल. गाडीत पेट्रोल पण आता कमी आहे. बालपणी होते माझे मन हे अजाण, तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान, गेले सर्व. काकी, इथून पेट्रोल पंप किती लांब असेल? पेट्रोल पंप कुठे भेटेल? दुकानावरती भेटते का? चालेल, थँक्यू. सिरीजला पोचलो आहे गोरखगडला. आता जस्ट 5 मिनिटं झाली पोचलो आहे. तिथे नाश्ता वगैरे करेल, फ्रेश वगैरे होईल आणि मी इथून ट्रॅकला सुरुवात करेल. सुरुवात करताना सुरुवातीलाच एक मंदिर आहे. त्या मंदिरात दर्शन करून पुढे ट्रॅकला सुरुवात करूया. मंदिर बंद आहे, बाहेरूनच दर्शन करून घेऊ. चला करूया सुरुवात ट्रॅकला. इकडून नाही तर तिकडून जायचं आपल्याला. मी चुकीच्या ठिकाणी आलोय.
तू स्लो झाला की हे लोक थकतायत. या विश्वाची आम्ही रे करे हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे नवे अर्थ दे. तेरे दयाला क्षितिजाची हाक रे. अर्ध्यापेक्षा जास्त झालंय बघू शकता. इथे थोडा वेळ थांबलोय पाणी पिण्यासाठी. पुढे स्टार्ट करायचं. कुठून आलाय तू? मी वाशीपासून. वाशी, नवी मुंबई. हो. मी पण तिथूनच आलो, नेरूळमधून, नवीन कुठे? सेक्टरमधून. मी घनसोली. ओके. दोघे पण? नाही, मी भांडूपवरून. भांडूपवरून. किती ट्राय केला दादा तुझा? 8वा. त्याच्या आधी कोणते कोणते केले? प्रबळगड, कलावंतीन, हां, पनवेलला, माऊलीगड. ओके. कर्नाला. कर्नाला पण? हां. बानकोटचा हिम्मतगड, रायगड. अजून कुठला होता? दोघेच जातो तुम्ही की ग्रुप? आम्हीच ग्रुप येतो. बाईक घेऊन आलात की? बाईक. बाकी त्यांच्याकडे बाईक नसते, यायची इच्छा असते पण त्यांच्याकडे बाईक नसते. जाताना माझ्यासोबत व्हाल. मी पण तिकडे जाणार आहे वाशीला, नेरूरला. येताना एकटाच आलो. बाईक घेऊन आला? हां. चला सुरू करूया. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. किल्ल्याकडे जाण्यास मार्ग. इथं आलो, कन्फ्यूज झालं होतं ही पायवाट कोणती आहे. त्यासाठी पाटी वगैरे लावले झाडांना, तर ते आलात तर वाचून या, कारण चुकणार नाही तुम्ही. कारण खूप मोठं जंगल आहे. मी तर सुरुवातीला एकटा होतो, पुढे आल्यावर दोघे जण भेटले. मध्ये एक ग्रुप पण भेटलेला, ते खूप स्लो चालत होते. ठीक आहे.
महादेव महादेव भादरमध्ये जवळ आलोय. इथून मी वरती चाललोय पाली किल्ल्याकडे. तर पैलवानांना ब्रेक दिला ना 2 मिनिटं फोटो काढतोय. उतरायला अरे मला चढताना मग गोटे चढतरायला मित्रांनो खूप हवा आहे, खूप मोठ्या प्रमाणात हवा आहे आणि आज एवढी गर्दी पण नाही. पाहू शकता तुम्ही थोडं बाकी आहे, थोडी बाकी आहे. हवा खूप असं स्लो होते जरा आणि आवाज पण ब्रेक होते. पाहू शकता कसं भीती तर खूप वाटते वरती चढताना. पाण्याचा गुंडा आहे. पाण्याची टाकी आहे. निवांतपणे निसर्गाची घेतलेली आहे.
बाटली आहे आणि नाही तर वाटतं मी पण बाले किल्ल्यात प्रवेश करतो. हे काय आहे ते मला माहिती पण राहण्यासाठी किंवा धान्यासाठी केलेले कातलामध्ये कोरलेली एक लेणी आहे. देवाचं पण काहीतरी आहे. अगदी बरोबर गडाच्या बाजूलाच कोरलेल्या कातलामध्ये ही लेणी आहे. राहण्यासाठी किंवा धान्यासाठी बनवली असेल त्यावेळी. इथे काही लिहिलेलं वगैरे नाही कशासाठी आहे. अगदी गडाच्या थँक्यू. हे सगळं पाणी तिकडे जातं. पाणी त्याच्या आधी कोणता ट्रॅक केला? हरिश्चंद्रगड, रतनगड, कळसुबाई, कळसुबाईला पण जीवदान. हां, जीवदानला रॅपलिंग वगैरे केला. हा. हां, जीवदानला रॅपलिंग नाही, रॅपलिंग भैरवगडला आहे, आलंग मलंगला आहे, मानरलिंगला आहे, झिप लाईन आहे. जिल्हा आणि नंतर मग तिकडून या टोकावर त्या टोकावर नाही अरे, का नितीन. मला वाटतं ते केलं ते काय इथं पण छान असं इकडून झिप लाईन या वरच्या ह्याच्यावर. हे खूपच मोठं होईल. डेंजर आहे पण. नाही, हे खूप मोठं आहे. आणि हे काका गडाच्या पायथ्याशी असतात ना? हे काका गडाच्या पायथ्याशी असतात ना? आणि नितीन गावात गाव आहे का गावाले कोणतं गाव? खोपिवली खोपिवली खोपोले. खोपोली. हा, आता चालू आहे. इंस्टाग्राम वरती चालू वॉटरफॉलला पण चालू आहे. इंस्टाग्राम वरती एक TIP करून पेज आहे, बी कम्युनिटी. हा, बघितलाय तो पेज. ते म्हणजे बॅचेस नेतात, ते बॅचेस नेतात TIP वाले. हा हा, तुम्ही चौघेजण ग्रुप. हा, ते तर मला मग आता मी आजूबाजूच्या हा, बरोबर. गावात थांबतो, त्यांना सोबत घेऊन येतो, त्यांच्याकडे जेवण करतो असं. हा, तसं टेंट पण आहे आमच्याकडे, गाडीमध्ये टेंट पण असतो. नाही जर टेंट लावायचे घरी नसतं सापडलं ना गाव, हा, आम्ही रस्त्यातच एखाद्या मंदिराच्या बाजूला टेंट लावतो. हा, चांगलं आहे मग तुमचं. 5-6 जण झोपू शकतो मस्त. काकांचं वय किती असेल? यांचं असेल 42. 42. माझं किती असेल? 43 आहे. काय बोलतो क्या बात कर रहा है? मेरा कितना वेट है? मेरा 48 आहे. 48. कधीपासून तुम्ही ट्रॅकिंग वगैरे चालू केलं? जवळजवळ 15 वर्ष. 15 वर्ष आले तुम्हाला ट्रॅकिंग करताय? मजा येते. मजा तर मला पण येते. आपला कस पण निघतो नाही. हा, ए पाण्याची बाटली. हा 45 प्लास्टिकच्या पुढे. नाही म्हणलं तरी नितीनचं पण 35 गरम करून पीत असते त्यावेळेस.
आहेत ना, त्यावेळेस स्वच्छ असणार आहे पूर्ण. ते झाडं बिडं ते मधले काढून टाकत असतील. काही होते ना मिशा एवढ्या असायच्या की तोंडात जेव्हा पाणी जायचं ते फिल्टर होऊनच जायचं. मिशा त्याच्यासाठीच दिलाय हो परमेश्वरांनी निसर्गाच्या माझ्या मिशा दिल्यात का, बरोबर आहे, बरोबर कारण पुरुष तर कामानिमित्त बाहेर असतात. हो त्याला कुठले पाणी प्यायला लागायचं, बरोबर आहे. त्याच्याकरता पुरुषाला मिशा दिलेलं आहे. दाढी पण शिडी पण आहे ना. अरे इकडे चढायचं का? मुलं दोन ना बोललो इथं उभी नको राहू. इथं मी इथं होतो म्हणलं ओ ताई कुठं बोलले तर उभी नका राहू इथं. वारा किती आहे ते आधीच त्यांची गाणी बोललो हिंदी अशी अशी हातकडी तिथलं बरं झालं भेटली. आणि आम्ही वरत गेलो तिथून गेली खाली तिथं. अरे बापरे, इथून डायरेक्ट खाली बकरा काय बोलतात. जागे खाली पण नाही बोलली अर्धा तास देत झाल्या. अरे बापरे, कशाला यार कुठं नाही करायचं, कारण तोल हवेने तोल जातोच ना. हो मग आता हा ओके. पॉइंट बघ ना कसा आहे, घसर डायरेक्ट कसं ना रे. अरे बघ ना काहीच नाही ना, धरायला पण काही नाही ना. सोनूचे पप्पा बकरा काय होतं ना बकरा. अरे पण तिला शोधायला पण तुम्हाला किती किती जंगल फिरावं लागलं. आलो आम्हाला माझं इथून गेलो ना आम्हाला माहिती आहे परफेक्ट कुठं भेटेल ती. इथून खाली उतरलो त्या साईडनी मी चाललंय बेकार रस्ता आहे. रात्री 10 वाजता रोड बॉडी बघितली होती, काढायला गेलो आम्ही. काढायलाच गेला. मग तोच सांगतो ना, त्याने बघितलं ना ती गेलेली आणि म्हटला पण ना तो. सांगितलं ना बोलून तो मी जागा उभा राहायची नाहीये तिथे थोडी गर्दी होती ना. गाणी बोलत असल्याचे हातवारस करत होती तर बघितली बोलतो पोरगी पडली कुठून पडली म्हणजे इथून. आम्ही 10 मिनिटात तिथे खाली बरं ठीक आहे, मी गोरखगडला आहे. मी चैतन्याला सांगतो तो माप घेऊन ये ना तुम्हाला काढून दे. काय घरीच आहे, मी गोरखगडला इकडे ठाण्याला. ते साईडला आहे ना बाबा. किती हवं आहे ना, मी काढून देतो, काहीच नाही. तुम्ही आले ना तुम्ही मला बोलता. मोबाईल खिशात ठेवूया. तू काय स्टडी करतेस आता तुझे समोर घे हम्म. मागून घे. बसून राहा एक साईडला 2 मिनिटं. जाऊ रे वर. बॅग असं वाटायला लागली, बॅग मी आपल्याला खाचे पकड बरं. हे कसं पकडायला दिलं बघा ना. ते केलेत ते वर चढण्यासाठी. अरे अंजना देखील काय को फोन होता ना कुमार पडेल. हो ना, कॉल करतो. चला थोडा ते पडायला पण आलेले ना ते. थोडं वरती हाईटला. कडी आहे का इथं? कडी आहे का इथं कडी नाही पण असं करा. काय रे आम्ही किती थांब आणि हे उलटच उतरा बरं का, कारण तुमच्या हातामध्ये आहे ना हे खाच राहते. थांब 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 येऊन का. त्याचं नाव काय? कोणता किल्ला आहे तो? नाही रे ती ना तो समोरचा गड आहे त्याचं नाव मच्छिंद्रगड आहे. त्या भुयारीत नाचतच होता की आता. मच्छिंद्रगड ना. घरात काय टेन्शन तुला, भुयार आपल्यासाठी हा ना. उलट माझ्या बरोबर जागेवर गेलो. आणि आता आम्ही किल्ल्याच्या वरती पोहोचलेलो आहोत. भैया अगर थर्ड वर्ल्ड वॉर भी चालू हो गया ना, ऐसे जंगलों में आज अगर चुपचाप रह गए ना, ऊपर नहीं हो जंगल के अंदर. अरे ऊपर तो टारगेट होगा. हा समोरचा जो डोंगर आहे त्याला मच्छिंद्रगड असं म्हणतात आणि त्याच्याच समोरच्या बाजूला गोरखगड आहे. आणि गोरखगडवरती आम्ही फायनली पोचलेलो आहोत. म्हणजे आमचा ट्रॅक कंप्लीट झालेला आहे. चप्पल काढून
युनिक आहे, मी आज जातो 5 याची येळ देवा नका नका मागे घेऊ, याची येळ देवा नका नका मागे घेऊ, तुझ्या विन जाऊ शरण शरण कुणा, विन जाऊ शरण शरण कुणा, नारायण ये रे पाहू पाहू विचारून, नारायण ये रे पाहू पाहू विचारून, तुझं विन कोण आहे कोण आहे माहिती होतं किल्ल्याबद्दल. त्याच्या बेसला पायथ्याला आता पण 10-20-25 घर आहेत, तर कोणी म्हणजे घर आहेत म्हातारे माणसं, कारण कुठलीच सुविधा नाही, रस्ता वगैरे नाही, कोणतीच सुविधा नाही. ते पहिले राहायचे. फोकसंडी सारखं हा आता इथे माणसं आहेत, एका पर्यंत नव्हती, इथं 8-10 घर होती या डोंगरावर समोरच्या, पण ती गेली सोडून. त्यांना गव्हर्नमेंटचं नोटीस झालं का तुम्ही जा, तुमचा जर कोसलला वरता मालींसारखा होईल जर तुमचा, ते गाव सोडून गेली, ते आता खाली ते ती घर खाली तिथं आल्या, ती स्थलांतरित या डोंगरावरून उतरून इथे स्थलांतरित झाली. बाकी त्या डोंगरावर ना सिद्धगडला आता पण तिथं आहेत ती घरं तशीच आहेत, बंद पडलेली अशी म्हणजे आणखी कोणी नाही राहत नाही. लोक आहेत या इथली तिकडे जायला रस्ता सिद्धगडच्या पायथ्याला आहेत ना, ती आहेत, त्यांना पायवाट आहे बघ झाला, बाकी काय नाही. आणि जे घर सोडून आलेले त्यांना ते खाली जातात, ती इथं नवीन दिसतं बघा, आता त्यांचे घर तिथंच आहेत ना, ती स्थलांतरित झाली तिथली. मग त्यांना जायला रस्ता असाच हा इथून रस्ता आहे, पायवाट आहे इथून जायला. पायवाटच आहे, मोटरसायकल वगैरे पण नाही. हा, खूप समोर डॅम दिसतो ना, घर सोडून आलेल्यांना खाली घरात नाकलून दिल्यावर इकडे गोरखगडला तो डॅम बघा, सोडा याला इकडेच पाण्याचा डॅम दिसतोय ना, तर जांभुडे गाव आहे. जांभुडे डोंगर नावाचे 2 गाव आहेत तिथून. आणि इथून ही एरिया म्हणजे एक भारत स्वतंत्र झाला तेव्हा चल ठीक आहे ओके. भाई कोतवाल आणि राजी पाटील ते जेव्हा बंड केलं 1942 ला, तेव्हा त्याचा आसरा घेतला सिद्धगडचा आसरा घेतला, आणि त्यांना सरळ नेरळ तर तुम्हाला माहिती झालं, माहिती आहे नेरळ माथेरानला ब्रिटिशांचा ठाणा होता, तिथं राहायचे. हा ब्रिटिशांची तिथं उन्हाळ्याची राजधानी राहायची. उन्हाळी बाजू राहायचे ब्रिटिश लोक. त्यांना ही एरिया जवळ वाटली, 25 अंतर असेल. तर कोणतरी इथं वरतं जी लोक राहतात ना, त्यांना दूध घेऊन कोणतरी खालून एक माणूस यायचा. त्या माणसाने त्याला माहित होतं का इथं हे आझाद रस्त्यामधली गँग राहते, त्यांनी टीप दिली. मग ते इंग्रज लोक रात्री 1 जानेवारीच्या रात्री ते 2 जानेवारीला कार्यक्रम करतो, 1 जानेवारीच्या रात्री ते आले. इथून आले नंतर सिद्धगड आहे, त्याच्या पायथ्याला एक जागा आहे अशी, तिथं मार्ग वगैरे बांधले. तिथं ते जेव्हा झोपेमध्ये असतील बायकतल वगैरे, तर त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना ठार करून टाकले. पण आपली लोक इतकी अशीच होती का ते तेव्हा त्यांना माहित नव्हतं आपल्या स्वातंत्र्यासाठी मिळेल, आपल्यासाठी मिळेल, हे लोकांना माहित नव्हतं. ते जेव्हा मिळले तेव्हा लोक काय बघ बंडकरी मारला, कोणतरी चोर मारलं असं बोल, चोर मारलं. आता तेव्हा लोक सांगतात ना का तुम्हाला माहित आहे, तुम्ही तेव्हा जिवंत होते, तुम्हाला काय तुम्ही काय ऐकलं तेव्हा? आम्ही ऐकलं कोणतरी बंडकरी मारलं, कोण मारलं माहित नाही, कोणतरी मारलं त्या सिद्धगडच्या नावात कोणतरी बंडकरी मारलं, अशी लोकांची अफवा होती. नंतर लोकांना माहित झालं काय ते स्वातंत्र्यासाठी लढत होतं. म्हणजे ती ऍक्च्युली ती लढाई आहे ना अशी ओपन नव्हतीच ना, त्याच्यामुळे लोकांना माहित नव्हतं. हा त्याच्यामुळे माहित नव्हतं ओपन ते असे जंगलात येऊनच लपायचे. पाटील भाई कोतवाल सहकार्य होते. काही लोकांनी मग प्रथेतच पडलेली, म्हणजे कोळी समाज काही लोक होते त्यांना महादेव कोळी किंवा आता तो माणूस आत्ता वारला, म्हणजे मी ते बघितलं ना डोल्यामध्ये, आत्ता वारला काय झालं, त्याला भेटलं होतं मी आता. हो का? अरे ज्यांनी ते बघितलं, ते गोळीबार बघितलेला, म्हणजे ते बोलतो मी लहान होतो, माझ्या वडिलांनी त्यांना असे उचलून आणलेले, इथं लाकडा जमा करून इथं पेटून दिला. त्यांच्या आरतीविधी केलं. 1942 मध्ये तो तेव्हा लहान होता, सांगत होता ना तो. म्हणजे त्याला ज्यांनी बघितलं त्यांना तुम्ही भेटलेले. त्यावेळेस तो लहान होता, आता असं 80-85-90 वारला हा ना. म्हणजे काय वय होतं त्याचं वारलं त्यावेळेस? तरी तो 90च्या आसपास असेल ना. 42ची गोष्ट आहे. म्हणजे आता हे जेवढे लोक आहेत त्याला भेटलेले आहेत त्या माणसाला, हे पुढे त्यांचा वारसा चालवते. म्हणजे कसं वारसा माहिती तसं नाही, ही गोष्ट तू सांगितली. इन्फॉर्मेशन देतील ना, हिस्ट्री पुढे. आणि जे समोरचा डोंगर आहे त्याचे काय, हे डोंगर इथं तुम्हाला समोर भैरवगड लागेल, भैरवगड जीवधन तिकडे त्या साईड जे समोरचे डोंगर आहेत त्याच्या पाठी. हा ओके ओके. हे काय आहे दादा? हे काय डोंगर काही नाहीये, जंगल आहे वरचं, आणि वरचं थोडं साईडला गेलं का औफा गाव येतो त्या टॉपला, तिथं आंबेगाव तालुका आता आली. हा तर ह्याच्यापेक्षा उंच आहे ना, गोरखगड पेक्षा उंच आहे डोंगर. हा इकडे पण असेल ना काहीतरी चांगलाच उंच आहे. रस्ता इथून जायला आहे डोंगर, नळीची वाट वगैरे आहे काही? हे इथून नाही वाट, बाजूनी आहे ते बाजूचा डोंगर आहे ना, इथून वर जायला इथून वाट आहे, औफा घाटात जायला. वर जाता येते. हा जाईल टॉपला तिथून गेलं. आणि ह्या साईडची रस्ता आहे. जर कुणाला ट्रॅक करायचं असेल तर समोरचा ट्रॅक होऊ शकतो. समोर
समोरची जी सह्याद्री रांग दिसते त्याच्यावर पण वरती टॉपला जातात. गोरखगडपेक्षा तो खूप उंच आहे. भीमाशंकर शंकरच्या मागचं जंगल पण नाही घनदाट आहे बरं का. भीमाशंकर लावू शकता तुम्ही पायी त्या साईडने. इथून भीमाशंकरला त्या साईडला उतरतो ना आपण. या मंदिराच्या मागच्या साईडने उतरलं ना रस्ता. इथून तुम्ही भीमाशंकरला पण जाऊ शकता. सिद्धगडवरून गेलेले. हो का? हा डोंगरचा हा सिद्धगड. अरे वा. म्हणजे हा जो समोरचा डोंगर आहे तो सिद्धगड आहे. ओके. धुकं आहे आणखीन ना. आणि अजून एक गोष्ट, ही देवी आहे ना, हिला डेर माता बोलतात. देवीचं मंदिर आपण बघितलं ते. हा हा हा. सिद्धगडला एक देवी आहे, तिला नार माता बोलतात. म्हणजे ती सिद्धगडला म्हणजे ह्या डोंगरावर आहे बरोबर. अच्छा. हा डोंगर आहे ना, तिथं मंदिर आहे. ही डेर माता, ती नार माता. आणि अजून एक देवी भीमाशंकरला, ते असं लोक बोलत आहेत की तिने बहिणी आहेत असं लोकांना मानतात. नार माता, डेर माता आणि कलमजाईचं मंदिर आहे भीमाशंकरला. हा कलम जाई. तर आपल्या दृष्टीने जरी हा प्रदेश लांब असला ना तरी त्यांच्या दृष्टीने जवळ आहे. हा, इथून भीमाशंकर जवळ. आणि एक आसोबाचं मंदिर आहे इथं खाली डोंगर म्हणजे डॅम आहे ना, डॅम जवळ आसोबाचं मंदिर आहे. आणि मसोबा तर माहिती मसा यात्रा भरते मशाच्या नावाने, तो मसोबा बरोबर. ही 5 भावंडे असं लोकांना म्हणणं आहे. जुने लोक सांगतात नारमाता, डेरमाता, कलमजाई, इथं आसोबाचं मंदिर आहे आणि मसोबा याला मशाला. अच्छा. बरोबर. तर एकच मंदिर आहे ना राणा, सेम असंच मंदिर आहे सेम सिद्धगडच्या पायथ्याला. अच्छा. नारमातेचं हा सेम असं मंदिर आहे. आणि कलमजाई आहे ते जरा भीमाशंकर राज्य बोलते जरा कलमजाईचं मंदिर आहे. जाऊया आपण चला. इकडनं काय ही पण झाडाखाली मस्त वाटतं. बेस विलेजला राहतो आणि याचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्याचं नाव तो सांगतो. माझं नाव नितीश उमने. मित्र माझं शेजारी गाव आहे. तर तुम्ही माझा नंबर घ्या 9209438580. कधीही कॉल करा, मी अवेलेबल असतो. जर कधी तुम्ही कोणी आलात तर या दादाला नक्की भेट द्या, कारण हा तुम्हाला पूर्ण माहिती देईल. भुवनी पाहता तुझ ऐसी नाही, मनभुवनी पाहता तुझ ऐसी नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. ते तर मिशाची कटच सांगते त्यांची. 84 वयामध्ये त्याला सीएम पीएम ची आशा आहे. नाही पण तीन बी देख ना. याने शरद पवारांची म्हणतात. हो काका म्हणतायत मी शरद पवार सारखा फेकलो नाही म्हणत. तो बराबर आहे, उनकी ऊर्जा बराबर आहे. अजून काय डायबिटीज नाही, ब्लड नाही, प्रेशर नाही, काय नाही. चांगलं आहे ना. गोळी नाही, बढिया. काय नाही, काय नाही. वा, वा, वा. बाबा तुम्ही नॉनस्टॉप आलात? नॉनस्टॉप आलात? नॉनस्टॉप नगर जवळ होतं ना पारनेर. हा अण्णा हजारीच ना. अण्णा हजारे, निलेश लंके. अच्छा. माझी वहिनी आहे इकडची बडे कुठले? पारनेरची, पुण्याची माझी वहिनी आहे. काका नॉनस्टॉप आले? बडे त्यांचं नाही ग्रुपच आहे ग्रुप तुमचा. आहे आमचा. आम्ही उत्तराखंड तिकडं बद्रीनाथ, केदारनाथ, पुढं तरी एक आउट ट्रिप. अच्छा. एकदा नेपाळ केलं, आता मागच्या वेळेस 20-25 लोक आहेत आम्ही. पनवेल कामोठ्यावरून आलो. तेव्हा रिटायरमेंट आल्यावर वैचारावर राग येतो काका आले मला त्यांच्या चल उठतो ना. 64 के एज में एक सळ नाहीये. दाढी चकाचक आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला जर टिकलो तर 32 किलोमीटर केदारनाथ करून हा ना. ते आता उडवत होते. गिरनार केला तरी मागच्या 2 महिने परत गिरनार. गिरनारला जायचं आम्हाला जानेवारी मध्ये. हा आम्ही जोडीनं जायचं झालं तर जोडीनं. आमचं सगळं गँग माणूस त्यांच्यामुळे तुम्हाला एनर्जी भेटते. आम्ही त्यांच्या पाहूनच पहिले आम्ही सगळे मागे तेच बोललो. सगळे मागे म्हटलं पुढे 30-35 झाले मागे. फक्त आता काकांना ना पुढच्या ट्रॅकला वगैरे ट्रॅक पॅन्ट वगैरे घालायचं एकदम. पण ते कसं आहे थोडस चप्पल नाही पाहिजे. चप्पल जरा नाही, शूजच पाहिजे. चप्पल नाही माहिती सटक. हा सटक. चप्पल गेली. मी पायटा जागेवर पण चप्पल गेली. चप्पल गेली. चप्पल काय पाय बाहेर ते फाटलं. शूज घालून यायचं. चला.
चला तर गाईज मग आता ट्रॅकला खाली उतरतोय. आता ट्रॅक संपेल आमचा, म्हणजे आता ट्रॅक मी उतरतोय किल्ल्यावरून खाली. माझ्यासोबत काका आहेत. जय श्रीराम. चला का उतरतोय. सौराज्य मंत्र धमन्यान मल्दी आरमनगटात जोर हाय. त्यांनी मगाडू मातीत आम्ही महादेवाची आण हाय. सौराज्य मंत्र धमन्यान मल्दी आरमनगटात जोर हाय. त्यांनी मगाडू मातीत आम्ही महादेवाची आण हाय. अरे हे दिसतोय मला काका काय सांगताय आलं लक्षामध्ये. उलट आम्ही पण काढले म्हणजे आम्ही तुम्हाला घेऊन जाऊच ना वरी. आलं लक्षामध्ये. 90% तुम्ही ट्रॅक कम्प्लीट केलंय, फक्त 10%चा राहिला. नेईल आम्ही, पण हेलिकॉप्टर बोलवावं लागेल तुझ्या पप्पाला. कुठे ते मुरबाड हेलिकॉप्टर बोलवावं लागेल. सध्या इलेक्शनचा आहे, एखादं बोलून घेऊ. तुम्हाला वाईट वाटेल, मी आधा घरू सोडलंय. अर्ध्यावर नाही तो 90%. लगेच एअर ॲम्ब्युलन्स बाल पर्यटक बाल हे अडकलेले आहे. खूप वाईट वाटेल तर इथपर्यंत येऊन. शूज काढ. आणि त्याच्या आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या प्रोटोकॉलचा इंटरव्ह्यू उद्या तुमचा सगळ्यांचा फोटो. शूज पाहिजे रे. सगळे ठेवून दे. डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या प्रोटोकॉलचा इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू आणि मी इकडे माझे आता शूज काढू. लिव्ह टू हेडक्वार्टर नाही. तुमची पण नाही, तुम्हालाही सर्वांनाच लागतं यार. नाही तसं नाही. नगर परिषदचा एरिया सोडायचा तर लिव्ह टू हेडक्वार्टर. माझं नाव अमेय अभिषेक डोईफोडे. शार्वी सचिन शिरसाट. आर्या ईश्वर सूर्यवंश. राजवी ईश्वर सूर्यवंश. तुमचं पहिलं स्ट्राईक आहे की आम्ही हे आमचं आम्ही भरपूर याच्या आधी 2-3 गड चढलेले आहेत, बट हा सगळ्यात जास्त थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. तर तुम्ही आता वरती जाणार आहात? हो. पप्पा काय बोलतात? घेऊन जाणार वरती? तर पाहिजे मुलांना ह्याच्यातनं तर मग पूर्ण सगळं ट्रेकिंग वगैरे शिकायला मिळेल. काय म्हणते? तेव्हा ही पायरी नव्हती, आम्ही असंच चढायचो. ही नव्हती. याच्या आधी कोणता ट्रॅक केलाय तू? शिवनेरी, रायगड, त्याच्यानंतर सिल्वर कोणतरी लाईक करा. तूच लाईक कर व्हिडिओला माझ्या, मी टाकल्यावर. पाठी मग त्याला उतरस तोपर्यंत तू किती ट्रॅक केलंय का? मुलांना करता येणार तू किती ट्रॅक केलंय? आहे ना. कोणतं? ऐकलं का रायगडला गेले तू? काय म्हणतात काका? तुझं गाव? नेवासा. कुठे आलंय? डायरेक्ट फुल दिसतो. अहमदनगर डिस्ट्रिक्ट. अमरनगर. ओके. तुम्ही उलट तुमच्या वयाच्या मनानं खूप चांगला ट्रेक केला, एवढा म्हणजे कम्प्लीट केला. 90% तुम्ही कम्प्लीट केलाय, फक्त 10%च राहिलंय. नाही ना, मग ते 10% काका काहीतरी सांगताय. आमच्यापासून मुलांना न्यायचं की नाही तेवढाच आहे. काय कन्क्लुजन आहे तुमचं? त्यांची इच्छा आहे तर घेऊन जा. नाही, एक काम करा. त्यांना हार्ड वाटेल, पण नाही हार्ड वाटेल तिथे एक सांगून द्या की मुलं नाही किती? होत 1, 2, आमच्याच्याने. 3, 4, 5 आणि तुम्ही त्यांच्यासोबत किती जण? चौघेच आहेत. हरकत एक नाही. वर आहे 5. हा, ठीक आहे आहे. का? तर काय करा, एकाच एक. एक मुलगा पुढे, हा. त्याच्या मागे एक जेंट्स, हा त्याच्या मागे एक मुलगा, हा त्याच्या मागे एक जेंट्स, असं घेऊन जा. ठीक आहे. म्हणजे मग काही प्रॉब्लेम नाही, आरामशीर होईल. जागा घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे तुम्ही जाणार? मला काय वाटतं, जर मोठी बॅग असेल ना तर एक जण कोणी थांबवणार असेल तर इथं ठेवून द्या. बॅगची गरज नाही. नाही ना. हा. एवढी मोठी बॅग, ह्या बॅगची अडचण होईल. ह्या बॅगची अडचण नाही होणार, याची नाही होणार, याची नाही होणार. हिची अडचण नाही. कारण ते काय होतं ना, बॅलन्स जातो. आपल्यापेक्षा जास्त घेऊन जातो. खूप एक्साइटेड आहे.
हा खूप एक्साइटेड आहे वरती झाला. नाही तो जाईल, हे सगळे जातील, हा सगळे पण excited आहे. Excited आहे. हे पण सगळे ऐका हा, शांतपणे खाली बघायचं नाही. नाही. अजिबात मस्ती करू नका वरती जाताना. इन्स्ट्रक्शन ज्या भेटतील त्याचे पालन करायचं. येस तुम्ही चप्पल शूज काय आणलेले? शूज काढले. शूज पूर्ण घट्ट बांधा, हा घालूनच जा लेस shoes. एकदम शूज पाहिजे, सॉक्स पण घाला. आणि ना लेस एकदम टाईट फिट बांधायची. त्याला ग्रिप आहे ना शूजला. हो चप्पल बेस्ट ऑफ लक. आरामशीर जाता तुम्ही. चलो बाय बाय बाय. नेक्स्ट टाइम भेटू ट्रेक. बाय 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 बाय. तेच टाक. त्याच्यामध्ये अगदी केदारनाथ, बद्रीनाथ सुद्धा आहे. बद्रीनाथ केदारनाथ पण गेला हो, तुम्ही? आम्ही केदारनाथ पूर्ण पायी चलत गेलो, परत पायी उतरत आलो. ओके. त्या सफरगड किल्ल्याच्या माध्यमातूनच. हा ओके. आमच्या सोबत अगदी 3 वर्षाच्या मुलापासून ते 78 वर्ष वय असणारा कार्यकर्ता पण आहे, ज्याचे तू आता सकाळी भेटलास ना. हा ते ते वरती आमचे दातीर आजोबा मामा. भेटले. हा सगळ्यात यंगेस्ट आहे आमच्या टीम मध्ये. हा वरती एकदम टॉपला होते. एकदम टॉपला. हा करेक्ट. आणि ते आणि आम्ही एकदम फिटनेसनी चढलेले. एकदम फिटनेस. खूप भारी होते ते. आणि हेच मोटिवेशन आम्हाला सोमवार शुक्रवार कामाला येतं, हा. ऑफिसचं काम करायला. अरे अरे चल ग्रेट दादा. Great. Keep it up. हा दादा. माझं नाव प्रफुल्ल. मी सफर किल्ल्यांच्या ग्रुपमध्ये नवीनच जॉईन झालो. नवीन जॉईन झाला. हा. त्याच्या अगोदर मी 7 ते 8 गड किल्ले केले आहेत. त्यामध्ये वासोट असेल, लोहगड असेल. वासोटाला गेलाय तो? हा, वासोटला गेलो. कॅम्पिंग वगैरे केले? कॅम्पिंग वगैरे नाही, बोटिंग वगैरे. आम्ही सकाळी 7 वाजता पोहोचलो तिथे. आमच्या घरापासून जवळच आहे, 70 किलोमीटर. तो एक अस्मरणीय अनुभव होता. ओके. आणि आजचा पण अनुभव, आजचा पण म्हणजे हा पण किल्ला भरपूर म्हणजे भारी आहे. मोटिवेटेड आहे. आणि ही एनर्जी आम्हाला अशीच वाढत जाते, कारण आम्हाला आता आमच्याबरोबर सफरगड किल्ल्यांची टीमचे काही सल्ले, काय अनुभव मिळाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोरखगडबद्दल सांगायचं म्हणलं ना, आजचा हा गड ना खरंच खूप टफ होता. आणि शेवटचे 3 टप्पे तर ना एकदम स्ट्रेट चढाई आहे. आणि तुम्हाला फिटनेस आणि मोटिवेशन शिवाय ते शक्यच नाही. आणि दिवसातल्या आपल्या किंवा आपल्या वैयक्तिक दैनंदिन जीवनातून बाहेर पडण्यासाठी भयंकर मोटिवेशन लागतं. हा येतं. येस. चलो चला थँक्यू. थँक्यू. ट्रॅक कम्प्लीट होतोय. 2च मिनिटात आता खाली पुढची पायथ्याशी. तर माझ्यासोबत हे एक सफरगड किल्ल्यांचे 2 जण भेटलेले. ते त्यात हे काका त्या ग्रुपचे लीडर आहेत. काका तुमचं नाव? मी सुनील सोमवंशी. मी आणि माझा मित्र राहुल, आम्ही 2 जण हे सगळं अरेंज करतो. हे ग्रुप लीडर आहेत सफरगड सफरगड किल्ल्यांचे. चला खूप छान भेटून वाटलं, त्यांना बरं वाटलं. ओके. असेच गड बघत जा, फिरत जा. बघा हा प्रवेशद्वार आहे. इथून गोरखगडचा प्रवेश सुरू होतो. आणि आता मी आणि ते एंड इथं करतो सुरुवात ब्लॉगचा. झाली. आणि इथं शेवट झाला. तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू. थँक्यू. वेलकम. चलो गे. नमस्कार मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.